तर मित्रांनो कसे टोपी खाली घेतो डाकू दिसायला लागले। हां तर कसे मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे न्यू ब्लॉगमध्ये। माझा फर्स्ट ब्लॉग आहे हा, जास्त टाइमपास नाही करत तर डायरेक्ट आपण ब्लॉगला सुरुवात करूया। आपली धन्नो दुसरी गाडी पण आहे इथं आणि ती कंटिन्युअसली बंदच असते, त्याच्यामुळे हीच गाडीचा जास्त वापर होतो। डायरेक्ट आता ग्राउंडवर जाणार आहे इथून आणि बाकीचं जे असेल आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन बोलूया। आणि इथं ग्राउंडवरती पोहोचलेलो आहे मित्रांनो आणि इथं अचानक मध्ये भयानक एकदम अशा प्रकारची थंडी पडलेली आहे। आता आजपासून रनिंग वगैरे चालू करणार आहे, मग रनिंग वगैरे ते चालू केलं की मग थोडंसं जरा आता शरीराकडे लक्ष द्यायचं आहे। पोटाचा फार डेरा झालेला आहे, पण पण वर्कआउट असो किंवा रनिंग असो सगळ्यात पहिलं थोडीशी स्ट्रेचिंग करून घ्यायची बॉडीची। नाही तर स्ट्रेचिंग जर नाही गेली तर एकदम अशी भयानक आकडी येऊन बसते। आपण थोडीशी आधी रनिंगच्या आधी एक स्ट्रेचिंग करून घेऊया, जेणेकरून आपली बॉडी गरम होईल आणि बॉडी गरम झाल्यानंतर मग मस्तपैकी एकदम दाबत करू। दोन राऊंड मारले, दोन राऊंडमध्येच हवा टाईट झालेली, सवय बिलकुल राहिलेली नाही रनिंगची। परत पाहिल्यासारखं करायचं आहे आपल्याला। तर आत्ता जस्ट रनिंग कंप्लीट झाली, 2 लॅप झालते, त्याच्यानंतर परत एक अर्धा केला, पण अर्ध्याच्या पुढं काय हिंमतच व्हायना मध्ये। मग म्हणलं बस झाला आजच्या पुरतं, उद्यापासून हळूहळू लिमिट पुश करू। एकदमच मी सगळं जर भर द्यायला लागलो एकदमच जास्त तर मग ते माझ्या नुकसानाचं ठरू शकतं, काहीतरी इंजुरी होईल। त्यापेक्षा आपलं पहिलाच दिवस आहे तर आरामात लेवल वाढवत जायचं आहे। आणि आता इथलं तर कंप्लीट झालेलं आहे, स्ट्रेचिंग केले, रनिंग केले। आता इथून एक मंदिर आहे, मंदिराकडे जायचं आहे। थोडासा ट्रेक पण आहे हलका, ते ट्रेक जास्त नाही, थोडासा ट्रेक आहे। मंदिरामध्ये जायचं कारण तिथून सनराईजचा जो व्ह्यू आहे, व्ह्यू खूप छान दिसतो, त्याच्यामुळे आता तिथं जायचं आहे। आता पोहोचलेलो आहे आपण इथं मंदिरापाशी। तिथून आहे ना सकाळचा सनराईजचा जो व्ह्यू आहे ना खतरनाक, म्हणजे एक नंबर दिसतो। फक्त दिसावा कारण वाटत तर नाही दिसेल म्हणून आता, कारण सगळीकडे धुकं झालेलं आहे। पण तरी बघू आपण इथं 10-15 मिनटं का अर्धा तास असेल वाट बघू, कारण आत्ता टाईम झालेला आहे 7:20 झालेले आहेत, म्हणून आता थोड्याच वेळामध्ये सनराईज होऊ शकतो। पण धुकं पण आहे, बघू आपण 10-15 मिनटं इथं थांबणार आहे। जर त्या टायमामध्ये झाला तर तुम्हाला इथं मस्तपैकी व्ह्यू बघायला भेटेल। मला वाटलं होतं की वरती जायला गाडीला रस्ता नाही, पण वरती रस्ता आहे, त्याच्यामुळे आता परत गाडीकडे जा, परत गाडीवर घेऊन जा, तिकडं बाजूला लावा। मग तिथं लावली गाडी की मला जास्त चालावं पण लागणार नाही, कारण मी लय दमलेलो आहे। कारण सकाळी फक्त मी कोमट पाणी पिलेलो आहे आणि कोमट पाण्यावर तसाच आलेलो आहे, त्याच्यामुळं असं पोटात आतून वडल्याने होतं आहे। त्याच्यामुळं गाडी आता वर घेऊन जाऊ, तिथं पार्क करू आणि तिथं पार्क केल्यानंतर मग तुम्हाला मस्तपैकी एक सनराईजचा व्ह्यू दाखवू। आपण इथं वरती गाडी लावलेली, इथं मागं गाडी लावलेली आणि या इकडं मागं खूप भारी व्ह्यू दिसतो, पण काय चान्स वाटत नाही आज दिसेल म्हणून, कारण एक तर थंडीचे दिवस आहे आणि त्याच्यामध्ये वरून इथं धुकं झालेलं आहे सगळीकडं, पण त्याच्यामुळं काय वाटत नाही दिसेल म्हणून। पण हो का, या इकडं मागं मंदिर आहे, आपण मंदिर बघूया। हे असं दिसतं मंदिर इथं, आणि इथून पुढं त्या तिथं आता याच्यात पार पांढरंच झाले, पण धुक्यामुळं त्या तिथं मागं सनराईज होताना दिसतो, पण आज काही दिसत नाही आहे। बघू आपण अजून पण 10-15 मिनटं थांबणार आहे। तर 10-15 मिनटानंतर जर उगलं सनराईज जर झाला तर नशीब, नाही झाला तर मग त्यात आपण काहीच करू शकतो। तोंड कसं पण झालेलं असो, केस नीट पाहिजे, केसांचा पण अवतार झालेला आहे। तेल लावलं होतं केसांना, ते तेल तसंच ठेवलं आहे केसांना, मग एकदम असे चिकट केस झालेले। पहिलं घरी गेले की केस पण धुवायचे आहेत मला। हे इथं मागं कोणतं तरी वरती रोड जातो,
पण आजसाठी बाद झालं. आपण परत कधीतरी वरती त्या रोडवरती जाऊया. आता आपण इथून घरी जायचं आहे. घरी गेलो काहीतरी पहिलं थोडंसं खायचं आहे म्हणजे एकदम भाका सुरवणी नाही खायचं. खायचं म्हणजे थोडंसं काहीतरी केळं खजूर वगैरे काहीतरी थोडंसं एनर्जीसाठी. कारण एनर्जी लेवल सध्या खूप एकदम डाऊन चालू आहे. त्याच्यामुळे आणि वरून तब्येत पण थोडीशी नीट नाही. मग त्याच्यामुळं पहिलं घरी जायचं, थोडं काहीतरी खायचं. तर चला आता इथून निघू आपण आणि घरी जाऊया. घरी गेलं की परत घरचे पण काही कामं असतील ते कामं पहिले करायचे. हो असा रोड आहे हा. इथून खाली तिकडं, मग तिकडून परत इकडं खाली घर आहे आपलं एकदम खाली. कचऱ्याच्या गाडीचं आगमन झालेली आहे. कचऱ्यावाला दादा मला मागं दिसलाय. पटकन जाऊन पहिलं मम्मीला टिप द्यावं लागणार आहे. तर मम्मीचं पण उरगलेला नसेल आता. पहिलं जाऊन मम्मीला सांगावं लागेल कचऱ्यावाल्याची गाडी आली, पटकन कचरा रेडी कर. मम्मी कचऱ्याची गाडी आली खाली, तिथं मागं कचऱ्याची गाडी आली. पटकन डस्टबिन उचल. खरं आली, मस्कर नाही करत आहे. पटकन डस्टबिन ते जा खाली घेऊन जा, आता गाडी मिस होईल. हा जा. मम्मी ते गेली खाली कचरा टाकायला. तोपर्यंत मी काहीतरी खजूर वगैरे काहीतरी थोडंफार बघतो आहे का, आणि खजूरून ते काहीतरी खातो, नाहीतर मी बेहोश पडेल. आता जास्त काय खायला नको म्हणून फक्त खजूर खातोय आता. कारण जास्त काही जर अचानक जड खाल्लं तसं भूक पण नाही आहे, पण जर जड काय खाल्लं आता म्हणजे भाकर भाजी तर मला डायजेशन नेट होतं नाही, प्रॉब्लेम होते परत. त्याच्यामुळं आपलं खजूरच बरं आहे. इन्स्टंट एनर्जी पण भेटते आणि हार्टसाठी पण चांगलं असते. मी इथून चाललेलो आहे पाणी आणायला गेले की मग पाणी आणल्यानंतर मग बाकीचे काय घरातले जे काही छोटे मोठे कामं असतील ते पण करायचे. ते भाजीला पण जा, पण पहिलं म्हणलं पाणी घेऊन ये. पाणी घेऊन आल्यानंतर मग बाकीचे काही कामं असतील घरातले, मग ते बाकीचे कामानंतर बघू. पहिलं प्लांटला जाऊ. प्लांट काय लांब नाही, प्लांट फक्त इथून 1-2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तिथं जाऊ पाणी घेऊन येऊ आणि मग बाकीचे काही कामं असतील ते क्लिअर करू. आता पाणी ते घेऊन आलेलो आहे. मम्मी म्हणली भाजीपाल्याला नंतर जा, पहिलं जाऊन आता फ्रेश व्हायचं आहे. आणि जर इथपर्यंत तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण परत अशाच ब्लॉगमध्ये.